नमस्कार मित्रांनो. तर आज आपण मियावाकी जंगल म्हणजेच शास्त्रीय पद्धतीनुसार बनवलेलं एक घनदाट जंगल याची माहिती बघणार आहोत. सेट्रीज या संस्थेमार्फत तयार करण्यात आलेलं हे सुंदर जंगल आपण पाहणार आहोत आणि या जंगलाची खासियत सुद्धा तुम्हाला दिसेलच. कशा प्रकारे हे जंगल बनवण्यात आले आणि या जंगलामध्ये आपण काय पाहतोय आणि कशा प्रकारे ॲक्च्युअल जे अर्बन एरियामध्ये असतात जंगल त्यामध्ये का आपण ह्या स्पीसीज सिलेक्ट करतो याची माहिती आपण पाहणार आहोत. तर पाहूयात आपण मियावाकी फॉरेस्ट. मित्रांनो, मियावाकी फॉरेस्ट हे जॅपनीज जे सायंटिस्ट होते अकिरा मियावाकी यांनी तयार केलेले त्यांच्या प्रणालीमधून ही शास्त्रीय मेथड आहे ज्यामध्ये अर्बन एरियांमध्ये कमी जागेवरती आपण वनराई तयार करतो आणि अशा सिटी भागामध्ये ज्या ठिकाणी खरंच जंगलांची आपण बायोडायव्हर्सिटी जैवविविधता ही तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि याचा खूप चांगल्या प्रमाणाचा फायदासुद्धा या क्लायमेट चेंजवरती होतो. सो सध्याचा चालू असलेलं प्रदूषण, वातावरण बदल यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. तर आपल्याला अशा प्रकारची वनराई या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळतात. तर पाहूयात आपण ही वनराई. शास्त्रीय पद्धतीने तयार करण्यात आलेल्या मियावाकीमध्ये आपण येथील मूळ प्रजातींचा लागवडीमध्ये वापर करतो, ज्यामध्ये इथल्या नेटिव्ह वनस्पतींमध्ये आयुर्वेदिक, जंगली वनस्पती आणि साधारणपणे या आजूबाजूच्या परिसरामध्ये आढळून येणाऱ्या मूळ प्रजातींचा वापर करतो. तर यामध्ये बघू शकतो आपण ही दह्यती आहे. आपल्या वेस्टर्न घाट सह्याद्रीमध्ये आढळून येणारी दह्यती आपल्याला खूप चांगल्या प्रकारे दिसते. इथे आपण बघू शकतो चांगल्या प्रकारे बायोडायव्हर्सिटी या छोट्या छोट्या गोष्टींवरती आपल्याला आढळून येते. ही शतावरी आहे. त्यानंतर इथे आपल्याला दिसू येतो काटेरी, कंटारा सुद्धा बोलतात, बार्लेरिया. तर येथे निरनिराळ्या पक्ष्यांचा आवाज आपल्याला पाहायला येईल. निरनिराळे पक्षी पाहायला मिळतील. आवाजसुद्धा तुम्हाला खूप साऱ्या पक्ष्यांचे येतील. साधारण 2 वर्षाच्या या पूर्ण मेथडॉलॉजी आणि मेंटेनन्समध्ये आपल्याला संपूर्ण घनदाट जंगल येथे पाहायला मिळेल. यामध्ये आपल्याला पाहायला गेलो तर कांचन आपटा, निरगुडी, धामण, काटेसावर, अडुळसा, शिकाकाई अशा बऱ्याच वनस्पतींचा वापर या मियावाकी प्रणालीमध्ये केला गेला आहे. येथे ठिबक सिंचनामार्फत पाण्याची सुविधा केली जाते, जेणेकरून प्रत्येक झाडाला योग्यरित्या पाणी दिलं जाईल आणि पाण्याचा निचरा हा जमिनीमध्ये योग्यरित्या होईल. ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा असते अशा ठिकाणी मियावाकी हे एक उत्तम प्रकारे आपल्याला वाढून दिसतंय. साधारण 2 वर्षाचं मियावाकीचं जंगल हे आपण पाहू शकतो. खूप सुंदर प्रकारे मियावाकी प्रणाली येथे राबवण्यात आली आहे आणि या शास्त्रीय पद्धतीनुसार साधारण 2 झाडांमधलं अंतर आणि या झाडांचं संगोपन हे योग्यरित्या केलं जातं. आपण पाहू शकतो ठिबक सिंचनाचा वापर करून योग्यरित्या तेथे पाण्याचा निचरा हा झाडांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग ठिबक सिंचनामार्फत केला जातो. सेट्रीज संस्थेमार्फत योग्य अशा पद्धतीचा वापर करून आणि योग्य संगोपन करून अशा नेटिव्ह वनस्पती मूळ प्रजातींचा वापर करून तयार करण्यात आलेलं हे भव्य मियावाकी फॉरेस्ट.
मियावाकी फॉरेस्टमध्ये निरनिराळ्या वनस्पतींचा वापर केला जातो, पण त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेथील असणाऱ्या मूळ वनस्पती यांचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्या प्रकारच्या वनस्पती येथे आढळून येतात आणि कुठल्या प्रकारच्या वनस्पती येथे योग्य नाहीत, ज्यामध्ये एक्झॉटिक, इन्व्हेजिव्ह स्पीसीज, ज्या परदेशी वनस्पती आहे यांचा वापर करणं हे योग्यच नाही. मात्र काही ठिकाणी बऱ्याच वेळेस अशा परदेशी वनस्पतींचा वाढ ही आपल्याला पाहायला मिळते. तर या परदेशी वनस्पतींमुळे प्रथमतः की त्या आजूबाजूच्या वनस्पतींना वाढीसाठी प्रॉब्लेम्स क्रिएट करतात आणि अशा या वनस्पतींमुळे आपल्या जंगलांची वाढ ही कमी होऊन जाते. तर अशा खूप साऱ्या वनस्पती आहे ज्यामध्ये लँटाना कमारा आहे, ही जी इन्व्हेजिव्ह स्पीसीज आहे ही मोठ्या प्रमाणात आज वाईल्डलाईफ कॉरिडॉर्समध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतात, जिथे प्राण्यांना त्या वनस्पतींचा त्रास होतो. तर मूळ वनस्पतींचा वापर हा अशा अर्बन फॉरेस्ट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आज केला जातो आणि हीच योग्य पद्धत आहे, ज्यामध्ये मूळ प्रजाती तेही तिथल्या ठिकाणाच्या मूळ प्रजातींचाच वापर करणं योग्य आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रात आज आपण प्राथमिकता मियावाकी फॉरेस्ट हे अर्बनमध्ये मोठ्या प्रमाणात पाहतोय की अशा मियावाकी पद्धतीचा वापर करून जंगल तयार केली जात आहेत. मात्र त्या जंगलांमध्ये योग्य असे प्लांटेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या त्या स्थानिक प्रजातींचा वापर करणं सर्वात महत्त्वाचं आहे. तर आपण काही वनस्पती पाहणार आहोत, त्या पाहूयात. ही वनस्पती अडुळसा, आधातोडा वासिका. साधारण खूप मोठ्या प्रमाणात आयुर्वेदामध्ये वापरली जाणारी ही वनस्पती आजही खोकल्यामध्ये याचा काढा बनवून देण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे. त्याच वनस्पतीवरती आढळून आलेत आपल्याला स्पायडर्सचं जाळं. सह्याद्रीमधील डोंगररांगात आढळून येणारी ही दह्यती, वुडफोर्डिया फ्रुटिकोजा. आणखी एक सुंदर वनस्पती सह्याद्रीमध्ये डोंगररांगांमध्ये आढळून येणारी ही निरगुडी, व्हायटेस निगुंडा. याचा वापर गुडघ्याच्या सांधेवातीसाठी, गुडघे आजारासाठी केला जातो. पंगारा, सह्याद्रीमधील खूप सुंदर असं फुलांची वनराई म्हणून पळसासोबतची तुलना असणारं झाड म्हणजे पंगारा. एरिथ्रिना व्हॅरिगॅटा, एरिथ्रिना इंडिका, सुप्रोजा अशा बऱ्याच प्रकार या वनस्पतीमध्ये आढळून येतात. आपण पाहू शकतो शिवण सुद्धा फुलझाडांमध्ये आपल्या सह्याद्रीमध्ये आढळून येणारी ही वनस्पती आहे. अर्जुन, टर्मिनालिया अर्जुना, खूप आयुर्वेदिक वनस्पती आणि हे आपण फणस पाहू शकतो. फुल वनस्पतीमध्ये आपण मधुमालती ही वेल सुद्धा पाहू शकतो. इकडे या ठिकाणी कुंती आहे. खूप जलद गतीने वाढणारा कदंब, खूप ही वनस्पती कुडा. कुड्याचे खूप सारे वैशिष्ट्य आयुर्वेदामध्ये. साधारण जैवविविधता म्हटलं की आपल्याला वाईल्डलाईफ आठवतं, जिथे वाघ, सिंह, अस्वल, हत्ती. मात्र जैवविविधतेमध्ये मायक्रो हॅबिटॅट म्हणजे सूक्ष्म असं इकोलॉजी सुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे. जैवविविधता ही छोटी सुद्धा असते, ज्यामध्ये किडे, कीटके, फुलपाखरे अशा वनस्पतींच्या आजूबाजूस आपल्याला हेच आढळून येतात. तर मित्रांनो, मियावाकी जंगलांमध्ये साधारण कुठल्या वनस्पती ह्या महत्त्वाच्या आहेत आणि तेथील लोकल वनस्पतींचा वापर करणं हे किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण पाहिलं आहे. आणि वनस्पतींचा नक्कीच प्रत्येक वनस्पतींचा वापर हा असतोच आणि प्रत्येक वनस्पतींना एक औषधी गुण असतं. मात्र त्याची माहिती असणं गरजेचं आहे. आणि आज वाढत्या जागतिक बदलाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अशा शास्त्रीय पद्धतीने मियावाकींचं जंगल आणि मियावाकी तयार करण्याच्या पद्धती आज
शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे, मात्र योग्यरित्या करणं फार गरजेचं आहे. त्याची निगा राखणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे, कारण हेच जंगले नंतर आपल्या फ्युचर्समध्ये खूप साऱ्या गोष्टींना उपयोगी होणार आहेत. आज एक आमूलाग्र बदलसुद्धा होण्यासाठी खूप टाईम जातो आणि 2-3 वर्षानंतर आपल्याला नक्कीच या जंगलांचा आणखी चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल आणि क्लायमेट चेंजमध्ये अशा वनस्पतींचा, अशा जंगलांचा वापर हा नक्कीच होणार आहे, कारण प्रत्येक वनस्पती महत्त्वाची आहे आणि प्रत्येक वनस्पतीचा वापर आणि गुण हे आपल्याला होणारच आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण पुन्हा पाहूयात एक नवीन भेट आणि पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.